झी24 तास एक पाऊल पुढे। झी24 तासनी लोकांना प्रश्न विचारलेला होता की होरपळलेलं सरकार आता शहाणं होणार आहे का, आणि त्याच्यामध्ये 100% लोक असं म्हणतात की सरकार शहाणं होणार नाही, लोकांच्या सरकारकडून अपेक्षाच नाहीयेत। अशा परिस्थितीमध्ये आता सरकार समोर काय आव्हानं असणार आहेत? केवळ ही इमारत नव्हे तर लोकांच्या मनातला जो विश्वास गेलेला आहे तो पुन्हा निर्माण करण्यासाठी हा जो पोल लोक देत आहेत, 100% लोक एकमताने सरकारच्या विरोधामध्ये कौल देत आहेत। काय म्हणाल याविषयी? ही जी परिस्थिती निर्माण झाली ती ही निवड आगीमुळे निर्माण झाली, एका दिवसात निर्माण झाली असं नाही। याला मागच्या कालखंडामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या घटना याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारणीभूत आहे। त्याच्यामध्ये काही गैरव्यवहार, भ्रष्टाचार जे काही असेल त्या विषयाच्या संदर्भामध्ये जनमनामध्ये आक्रोश होता, संताप होता। आता पहिली गोष्ट जर सरकारची असेल तर सर्वसामान्याच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं, आणि हा विश्वास निर्माण नुसतं बोलण्यातून होता कामा नये, तर कृतीतून दिसला पाहिजे। सर्वसामान्य माणसाचे कामं सुलभ आणि सहज रीतीने झाले पाहिजे, यासाठी निर्णय घेऊन त्याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे। मंत्रालयापर्यंत कुणी शक्यतो येता कामा नये, यासाठी ज्या व्यवस्था निर्माण करायच्या, जे अधिकार प्रदान करायचे आहेत ते शासनाच्या माध्यमातून देण्याची मंत्र्यांची मानसिकता असली पाहिजे। तिसरं, यामध्ये जे आता कागदपत्र जळाले वगैरे जे आहेत ते कागदपत्रांसाठी सामान्य माणसाला फिरता कामाने सरकारच्या माध्यमातून पुढाकार घेऊन त्या सामान्य माणसाचे कागदपत्र परत उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही केली पाहिजे। तिसरं महत्वाचं याच्यामध्ये आहे की सरकार मधल्या मंत्र्यांचा पहिले समन्वय असला पाहिजे। हे एकत्र मंत्री दिसले, एकत्र एक विचारानं बोलायला लागले तर जनतेलाही जरा विश्वास बसतो। एकमेकांचे उणेदुणे काढण्यामध्ये, एकमेकांकडे संशयानं पाहिल्यामुळे जनमानसामध्ये पण अंतर पडत जातं। त्यामुळे आपली स्वतःची जबाबदारी आपण ओळखून त्या दृष्टीने जर पावलं उचलले तर काही प्रमाणामध्ये परिस्थिती सुधारणा होऊ शकते। अगदी खडसे साहेब, विरोधी पक्षांची सुद्धा काय भूमिका आहे हे सुद्धा तुम्ही सांगा। विरोधी पक्षनेते तुम्ही आहात, विरोधी पक्षातल्या नेत्यांसोबत सुद्धा अनेकदा गर्दी असलेली आपल्याला दिसते, त्यांचा लवाजमा असतो, अनेक लोक असतात, त्यांनी सुद्धा काय जबाबदारी आहे विरोधी पक्षांची? हे बघा, विरोधी पक्ष नेत्यांकडे गर्दी असते, नसते असं नाही, परंतु हे कार्यालय मंत्रालयामध्ये नाही, ते विधान भवनामध्ये फक्त विरोधी पक्षाचं कार्यालय आणि अध्यक्षांचं आहे। एक मिनिट, फक्त दोनच कार्यालय त्या ठिकाणी, एक विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभेचे विधान परिषदेचे नेते, याच्या पलीकडे तिसरं कार्यालय त्याच्यामध्ये नाही आहे। आता त्यामुळे गर्दी त्या ठिकाणी आमच्याकडे काही असे हजारों गर्दी येत नाही, कारण आमच्याकडे काय तक्रारी घेऊन येणारे असतील, विधानसभेत प्रश्न मांडणारे असतील, एवढेच आहे। बहुतेक आम्ही राज्यभर फिरत असतो, कारण विरोधी पक्ष नेत्याला फिरावंच लागतं, त्यामुळे राज्यभरच फिरत असताना त्या ठिकाणी बरेचसे प्रश्न आमच्याकडे येतात, ते सरकारकडून सोडवण्याचा प्रयत्न करतो। सरकार म्हणून जे यंत्रणा आहे त्याच्यावर ही पहिली जबाबदारी आहे, आणि या यंत्रणेच्या माध्यमातून तुम्ही सुटसुटीतपणा आणणं, कम्प्युटरायझेशन करणं, व्यवस्था निर्माण करणं, खालपातळीपर्यंत जाणं, प्रशासनिक कार्यालय मजबूत करणं, अधिकार प्रदान करत जाणं, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर मला वाटतं की त्याच्यामधनं काही चांगलं निर्माण होऊ शकेल। अगदी रवी किरणजी, तुम्हालाही पटतंय का? नाही, खडसे साहेब जे बोलतायत त्याच्यामध्ये मुद्दे त्यांच्या भाषणात सुद्धा बऱ्याचदा मी ऐकलेले आहेत विधानसभेचं कामकाजाचं वार्तांकन करताना। पण काय होते माहितीये का की शासन म्हणून शासन निर्णय घेऊन मोकळं होतं, तो निर्णय खालपर्यंत त्याची GR काढून पोहोचवला जातो, परंतु त्याची अंमलबजावणी होते की नाही, त्याचा आढावा कोणी घ्यायचा, त्याचा फायदा जनतेला होतो की नाही, मग याच्याविषयीची नकारात्मक भावना असेल तर ती सरकारपर्यंत कोणी पोहोचवायची, अधिकारी जर काम करत नसतील तर त्यांना काम करायला प्रवृत्त कसं करायचं, ही सगळी जबाबदारी आहे ती सामूहिकपणे सर्वांनी स्वीकारली पाहिजे। नुसत्या टीका करून हा प्रश्न सुटणार नाही, कारण टीका करणं ह्याच्याकडे आता जनतेचं लक्ष नाही आहे, जनतेला सोल्युशन पाहिजे। अगदी जनतेला सोल्युशन हवं आहे, आणि हे सोल्युशन काय असेल हे आपण आपल्या सगळ्या पाहुण्यांना, चारही जणांना विचारणार आहोत की हे सोल्युशन काय, याच्यावरचा उपाय काय। प्रत्येकाचे उपाय वेगळे असतील कदाचित, मात्र त्याची अंमलबजावणी होण्याची गरज आहे। झी24 तास एक पाऊल पुढे।